नमस्कार. शेतकरी उत्पादक संस्थेला म्हणजेच FPOला यशस्वी व्हायचं असेल तर त्याचं एक मोठं रहस्य आहे आणि ते म्हणजे एक सविस्तर प्रकल्प अहवाल ज्याला आपण DPR म्हणतो. तर आज आपण याच DPR बद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. बघा, कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात ना ती आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टातूनच होते. आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे ती त्यांच्याच प्रगतीसाठी, त्यांना आणखी मजबूत बनवण्यासाठी आहे. तर मग मुख्य प्रश्न हा आहे की शेतकरी आपलं जे कष्ट आहे त्याचं रूपांतर एका यशस्वी व्यवसायात कसं करू शकतात? असा व्यवसाय ज्याला बँक सुद्धा मदत करेल, हो की नाही? आणि याचं उत्तर आहे एका चांगल्या, व्यवस्थित बनवलेल्या DPR मध्ये. चला तर मग सुरुवात करूया. आणि एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा, DPR म्हणजे काहीतरी किचकट कागदपत्र नाहीत, तर तो तुमच्या यशस्वी प्रोजेक्टचा एक पक्का नकाशा आहे, एक ब्लूप्रिंट आहे. म्हणजे बघा, एक चांगला DPR तुमच्या FPOसाठी यशाचा नकाशाच आहे. का? कारण तो तुम्हाला योग्य निधी मिळवून देतो आणि तुमच्या संस्थेच्या वाढीचा एक स्पष्ट मार्ग दाखवतो. जाणून घ्यायचंय का कसं? चला बघूया. तर एका मजबूत DPRचे 6 मुख्य स्तंभ किंवा पिलर्स असतात. पहिला, तुमच्या संस्थेची सगळी माहिती. दुसरा, तुम्ही कोणतं पीक घेता आणि त्याची व्हॅल्यू चेन म्हणजे बाजारपेठेपर्यंतचा प्रवास कसा आहे. तिसरा, तुमचा नक्की प्रोजेक्ट काय आहे. चौथा, तो तुम्ही राबवणार कसा म्हणजे इम्प्लिमेंटेशन प्लॅन. पाचवा, सगळ्यात महत्त्वाचं, बजेट आणि पैशांचं गणित. आणि सहावा, काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण गृहीत धरून चाललो आहोत. आपण आता या प्रत्येक भागावर एक एक करून बोलूया. ठीक आहे. तर आता आपण DPRच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागावर येऊया, तुमच्या संस्थेची ओळख. म्हणजे तुमची संस्था आहे तरी काय, काय काम करते आणि त्यात कोण लोक आहेत हे अगदी स्पष्टपणे सांगणं खूप गरजेचं आहे. यामध्ये काही बेसिक माहिती येते, जसं की संस्थेचं नाव काय आहे, पत्ता, अधिकृत संपर्क क्रमांक, तुमची नोंदणी कोणत्या प्रकारची आहे आणि त्याचा नंबर. मग पॅन आणि उद्योग आधार आणि तुमचं अधिकृत आणि पेडअप भांडवल किती आहे, ही सगळी माहिती अगदी अचूक असल्याची खात्री करून घ्या. तुमच्या FPOमध्ये किती अल्पभूधारक, लहान आणि मध्यम शेतकरी आहेत हे दाखवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण यातूनच तुमच्या संस्थेची खरी ताकद, तुमचं मूळ स्वरूप दिसून येतं. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. आता आपण योजनेच्या त्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत जिथे आपण आपल्या शेतीमालाचा बाजारपेठेपर्यंतचा प्रवास बघणार आहोत. आता हे व्हॅल्यू चेन ॲनालिसिस किंवा मूल्य साखळी विश्लेषण म्हणजे नेमकं काय? घाबरू नका, अगदी सोपं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं उत्पादन शेतापासून ग्राहकांपर्यंत कसं पोचतं या प्रत्येक टप्प्याला समजून घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आपण त्याची किंमत, त्याचं मूल्य कसं वाढवू शकतो हे शोधणं. प्रत्येक मूल्य साखळीचे 3 मुख्य घटक असतात. एक म्हणजे ॲक्टिव्हिटीज किंवा कामं, जसं की उत्पादन, प्रक्रिया, मार्केटिंग. दुसरे म्हणजे ॲक्टर्स किंवा त्यातले लोक, म्हणजे शेतकरी, व्यापारी, प्रोसेसर्स. आणि तिसरे म्हणजे सपोर्टर्स किंवा मदत करणारे, जसं की बँका, वाहतूकदार, विमा कंपन्या. या सगळ्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपले संभाव्य खरेदीदार कोण असतील हे ओळखण्यासाठी बाजारपेठेचा सखोल अभ्यास करणं फक्त शिफारसीय नाही, तर ते अत्यावश्यक आहे. याशिवाय तुमची योजना अपूर्णच राहील. ठीक आहे, आता त्या भागावर येऊया जिथे आपण हे सांगणार आहोत की आपला FPO नक्की कोणती कामं करणार आहे, म्हणजे आपला बिझनेस प्लॅन काय आहे. तर आपल्या प्रस्तावित कामांमध्ये काय काय येऊ शकतं? एक म्हणजे पिकाच्या काढणीनंतरचं तंत्रज्ञान, म्हणजे मालाची साफसफाई करणं, त्याची प्रतवारी करणं. आणि दुसरं म्हणजे त्यावर प्रक्रिया करून अधिक किमतीची उत्पादनं, म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स बनवणं. यासोबतच मालाची गुणवत्ता तपासणं आणि त्याला सर्टिफिकेशन मिळवून देणं हेही महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच विक्रीसाठी एक मजबूत मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार करणं हे तुमच्या योजनेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. बरं, आपल्याकडे एक चांगली कल्पना आहे, पण ती यशस्वी तेव्हाच होते जेव्हा तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक पक्की योजना असते, एक रोडमॅप असतो. चला तर मग आता त्याच योजनेबद्दल बोलूया. इथे बघा, आपण 3 वर्षांचा एक टप्प्याटप्प्याचा रोडमॅप पाहू शकतो. अगदी सोपं करून सांगितलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बांधकाम आणि लागणाऱ्या परवानग्या पूर्ण करायच्या. त्यानंतरच्या 6 महिन्यात मशिनरीची खरेदी आणि इन्स्टॉलेशन.
दुसऱ्या वर्षात आपण चाचणी उत्पादन सुरू करू आणि लोकांना ट्रेनिंग देऊ. आणि तिसऱ्या वर्षापर्यंत आपलं युनिट पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करेल. किती स्पष्ट आहे बघा. आणि आता येतोय DPRचा सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात क्रिटिकल भाग. तो म्हणजे पैशांचं गणित. हे सिद्ध करणं की तुमचा प्रोजेक्ट आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे आणि तो यशस्वी होऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का, ती म्हणजे आर्थिक मदत. या योजनेअंतर्गत पात्र FPOजना प्रोजेक्ट खर्चाच्या तब्बल 60% अनुदान मिळू शकतं. आणि याची कमाल मर्यादा आहे 60 लाख रुपये. विचार करा, ही किती मोठी संधी आहे. पण इथे एक महत्वाची अट आहे. जर तुमच्या प्रोजेक्टचा एकूण खर्च 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कमीत कमी 75% रकमेसाठी बँकेकडून कर्ज घेणं बंधनकारक आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की तुमची योजना इतकी मजबूत आणि विश्वासार्ह असायला हवी की बँकेला त्यावर विश्वास वाटला पाहिजे. ही स्लाईड बघून कदाचित थोडं तांत्रिक वाटेल, पण खरं सांगायचं तर हीच तुमच्या प्रोजेक्टच्या यशाची किल्ली आहे. बँक आणि सरकारचे अधिकारी हेच आकडे बघतात. IRR, DSCR हे शब्द अवघड वाटले तरी याचा अर्थ सोपा आहे. हे आकडे सांगतात की तुमचा प्रोजेक्ट किती फायदेशीर आहे, तुम्ही बँकेचं कर्ज वेळेवर फेडू शकाल की नाही, आणि तुम्ही गुंतवलेले पैसे किती लवकर परत मिळतील. हे सर्व निकष पूर्ण झाले तरच तुमच्या प्रोजेक्टला हिरवा कंदील मिळतो. तर मग या सगळ्या माहितीच्या आधारावर आता तुमच्या FPOसाठी पुढचं मोठं पाऊल, पुढचं मोठं माइलस्टोन कोणतं असेल? विचार करा. या नकाशाचा वापर करून तुम्ही तुमची ध्येय कशी गाठणार आहात? एका मजबूत आणि विचारपूर्वक केलेल्या योजनेसह तुमची FPO ह्या नव्या डिजिटल युगात मोठी झेप घेण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी नक्कीच तयार आहे. लक्षात ठेवा, योग्य नियोजनाने यश अजिबात दूर नाही.